प्लेयर ऑफ द मॅच आकाश आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित होऊयात. या ठिकाणी तुम्हाला प्लेयर ऑफ द मॅच ची जर्सी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी आकाश देखील उपस्थित झालेले आहेत. माननीय आदरणीय सचिनजी मोरे बापूसाहेब यांच्या शुभ हस्ते ही जर्सी वितरण करण्यात येते आकाशांना. एक गोड छायाचित्र आकाशांच्या विस्फोटक बॅटिंगचे एक गोड छायाचित्र या ठिकाणी टिपलं जाणार आहे. अशी झेप घे मित्रा आता काय उणे आहे, संपली जरी जमीन तरी आकाश तुला आकाश सुनी आहे. अप्रतिम बॅटिंग आकाशांची राहिली. या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आकाशांना वितरण करण्यात येते. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जिंकले तामजाई टायगर तारकेवाडी संघाने गोलंदाज तळण्याने पहिला चेंडू अक्रॉस द बॅट करून काढलाय. फटका फसला आहे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा, पण इथे मात्र करतोय चूक, निसटला जातोय. एक धाव येते, एका धावेने अकाउंट ओपन होतंय. विनायक होते गोलंदाजी मार्कवरती. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आहे विनायक यांची. बॉलवरती जडत्व आहे, ग्लेझिंग आहे आणि जोपर्यंत बॉलवरती ग्लेझिंग आहे तोपर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होत नसतो. जडत्व असतं बॉलमध्ये आणि हा बॉल फेकी करणं देखील कठीण असतं. परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनायक यांच्या माध्यमातून होत आहे. स्टॅकी एंड वरती स्वप्नील आहे डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला जातो चेंडू आणि कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल येईल, बिंदी गेंद येईल, निर्धाव चेंडू येईल. अप्रतिम गोलंदाजी होते गोलंदाजी मार्कवरून. त्यावेळेला मात्र पाहायला भेटते आपल्याला विनायक यांच्या माध्यमातून सातत्यानं संघर्षाची वाट आता तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाचा ज्वालामुखी तुम्हाला मिठीत घ्यायचा असेल तर येणाऱ्या चेंडूवरती लक्षपूर्वक फटकेबाजी करणं आवश्यक आहे. रखरखणारं ऊन भेदक उन्हामध्ये खोचक फटकेबाजी दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खंबाला बॉल लागल्यानंतर बॉल डेड घोषित केला जातोय. डॉट बॉल असणार आहे खंबाला बॉल लागल्यानंतर आणि पाठीमागची भिंत आहे तिथे बॉल लागल्यानंतर घोषांकित क्षेत्र आहे. आत्ताचा चेंडू डॉट आहे, डॉट बॉल येतोय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये विनायक यांच्या माध्यमातून संपूर्ण आत्मसमर्पण लावून कौशल्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा रनअप आहे. हा ट्रॅकर होता, उडी मारून खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पंच दर्शवतायत आपण काय केलंय, समोर आलाय, बाहेर होता आणि क्रीज सोडून देखील पुढे आलेला होता. पंच सांगताय चांगलं पंचांचं काम आपण संजय सरांचं पाहतोय. रखरखणाऱ्या उन्हामध्ये घार उडते अवकाशी लक्ष तिचे पिलापाशी आणि पंचांचं पिलू म्हणजे चेंडू त्याच्यावरती चांगल्या रीतीने लक्ष देत आहेत आणि पुन्हा एकदा येतोय मेंडेटरी पॉवर प्ले मधील डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते संजय यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक तयार. थोडासा स्लोवर वन चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन आहे मिड विकेट डीप मध्ये. एक सिंगल जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याला अनुसरून गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पाहिलं एनपीएलच्या आतमधील क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी देऊन आला परंतु डीप मधील क्षेत्ररक्षक होता, त्याने जागीच चेंडू पकडला, सिंगल आली आणि एकूण धावा धावफलकावरती आहेत 2 धावा. मिडडे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली विनायक यांची. फक्त 2 धावा खर्च केलेत. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तामजाई टायगर चाळकेवाडी संघाकडून निलेश आपल्याला पाहायला भेटतायत. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आणि अनुभवता कुंभारगाव मर्यादेतील सर्व संघ या स्पर्धेच्या खास आयोजनामध्ये अडकून गेलेत. कारण भुरळ पाडले सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी या संघानं भुरळ पाडले सिद्धनाथ जोगेश्वरी चषक सन 2025 पर्व 4थ्याची भुरळ पाडली आणि गोलंदाजी मार्क वरती निलेश आहे. लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती निलेश आहेत. क्षमा करा, स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील आहे, नॉट स्ट्राइक एंड वरती निलेश आहे. गोलंदाजी मार्क वरती मोठा रनअप लक्ष्मण. राऊंड द विकेट मारा आणि इथे मात्र घोषांकी क्षेत्रात पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला जातो चेंडू. एक धाव आलेली आहे. एकूण धावा 3 आहेत.
राईट झालाय चेंडू, राईट झालाय, परंतु इथे मात्र खंबाला ब्रेक झालाय चेंडू, म्हणजे धाव धावून घेतली जाईल. एक धाव ऍड होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 4 आकड्यावरती पोहोचले. दुपारच्या सत्रामध्ये ही स्पर्धा आतापर्यंत येऊन ठेपले. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. रखरखणारं ऊन या ठिकाणी माननीय आदरणीय अमोलजी कोतावडे साहेब यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणापूर्वक सहर्ष स्वागत. स्वागत नसे हे फक्त, हा तर आहे जिवाळा. आपल्या स्पर्शाने पावन झाला सिद्धनाथ जोगेश्वरी चषकाचा रमणीय सोहळा आणि स्वागताला साहेबांच्या चेंडू हवेमध्ये उडवला, हातात पकडला, बॅटर गॉन, परतीच्या दिशेला परतला जातोय. विकेट होईल पतन, फलंदाज बॅक टू टेक आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संपत उतरलेले आहेत. गोलंदाज तयार, मोठा रनअप आहे. पहिला बॉल, चांगला फटका खेळून काढला आहे क्षेत्ररक्षक, आणि याच क्षेत्ररक्षक आपण पाहिलं इथे काय घडतंय पहा. पकडला जातोय चेंडू, मिडऑफचा क्षेत्ररक्षक दूर होता. चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत त्याला माहिती होतं भिंतीला चेंडू थटणार आहे, जाणलं आणि भिंतीच्या दिशेला न पळता जागीच थांबला, कारण त्याला माहिती होतं चेंडू ब्रेक झाल्यानंतर पुन्हा मागे येणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 5 आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष्मण चांगल्या रीतीने गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांचा जण दुष्काळ जाता या मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. या 2 षटकामध्ये आतापर्यंत तर इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अर्जुन पकडला जातोय, बॅटर गॉन, विकेट होईल पतन. आणखीन एक झटका, आणखीन एक फटका, आणखीन एक खटका, आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक बॅटर निवांत तंबूच्या दिशेला आराम करताना आपल्याला पाहायला भेटेल. ओमसाई गलमेवाडी संघातील अप्रतिम खेळ आहे. या खेळामध्ये सातत्यानं तुमच्या वरती नियंत्रण आणि लक्षपूर्वक खेळणं गरजेचं आहे. नजर हटली ना तर दुर्घटना घडते. इथे सातत्यानं नजर जशी हटते तशी दुर्घटना घडते. आणखीन एक बॅटर, 2 विकेट आतापर्यंत माघारी परतले आणि धावफलकावरती अतिशय दयनीय स्थिती झाली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विनायक यांची आपण पाहिली, दुसऱ्या षटकामध्ये देखील लक्ष्मण यांची गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 विकेट आली आहेत. आतापर्यंत 3 धावा खर्च केले आहेत. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. खोता चेंडू वेग आहे, बॅटीची कुठेतरी घेतली की काय कडा, पंचांच्याकडे गेलेत, दाद मागितली आणि इथे पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. बॅटर गॉन, विकेट होईल पतन. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी लक्ष्मण यांची देखील राहिली आहे. आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत 5. नाणेफेक जिंकल्यानंतर तामदाई टायगर चाळकेवाडी संघानं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय यशस्वीरित्या कशा प्रकारे सिद्ध करतायत हे पाहायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्यानं संघर्ष करावा लागतो. जो सातत्यानं संघर्ष करतो, जो सातत्यानं संघर्षामध्ये उभा असतो आणि सातत्याने संघर्षामध्ये लढत असतो, तोच संघर्षावरती विजय प्राप्त करत असतो. आणि तामदाई टायगर चाळकेवाडी संघाकडून सातत्याने संघर्ष करत होते दोन्ही गोलंदाज, आणि या संघर्षावरती आतापर्यंत तर 2 षटकामध्ये विजय भेटवलेला आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मारुती उतरलेले आहेत. समर्पण आणि संयम यशाचं रहस्य आहे. आणि पहिल्या षटकामध्ये समर्पण, दुसऱ्या षटकामध्ये संयम आपण पाहिला, तिसऱ्या षटकामध्ये पोलार लेंथचा पहिला चेंडू आहे, पॉइंट पकडला, बॅटर गॉन. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड, पहा पहा, आग ही भगभगते, उष्ण जळा ही धगधगते, अति जीर्णता उदासीनता असह्यता ही भगभगते. या अग्नीला दोस्त कर, वा स्वतःला उद्ध्वस्त कर. उद्ध्वस्त केलं बॅटरला, जन्म घेऊन राखेमधून पुन्हा नव्याने पंख पसर.
क्षेत्ररक्षक पॉइंटचा पंख पसरत होता मैदानाच्या आतमध्ये. जसे डंक मारले चेंडूवरती तसे पुन्हा पंख पसरत होता क्षेत्ररक्षक. संदीप होते, संदीप मात्र दीप उमटवत होते मैदानाच्या आतमध्ये. योगेश यस यंग ब्रिगेड आहेत, नवीन रक्त उन्हामध्ये खवळलेला आपण पाहिलं. आणि ते मात्र शेवटी डॉल्फिन मासा ज्याप्रमाणे समुद्रातून बाहेर उसळी घेतो त्याचप्रमाणे इलफिलच्या बाहेर उसळी घेतलेली होती. त्याला पाणी घेऊन जायचंय, त्यांना स्पीडअप घ्यायचंय. चला पाणी पाठवायचं आयोजन टीम, चला स्पीडअप घ्यायचंय. हे घ्या पाणी. बाबू बाबू हे घ्या पाणी. सात धावा झालेल्या आहेत आणि आतापर्यंत विकेट जर पाहिल्या तर 4 विकेट आतापर्यंत माघारी परतलेल्या आहेत. थँक्यू सो मच. मित्रांनो विनंती आहे, स्वतः खेळत असताना खेळाच्या मोहात इतकंही अडकू नका की आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होईल. आपण चांगले तर आपला खेळ चांगला. धाव्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. लेफ्टी बॅटर लेफ्टी गोलंदाज, लेफ्टी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. आणि अप्रतिम पहिला चेंडू राहिला संदीप यांचा, न्यू बॅटर यांच्यासाठी. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावसंख्या जशाच तशी 7 आहे. अतिशय कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तामजाई टायगर चाळकेवाडी संघाकडून सातत्यानं पाहायला भेटते. पोलर लाईनचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळून काढलाय आहे क्षेत्ररक्षक आणि पकडण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावेसाठी धाव. यस, दुसरी धाव होते कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आलेत आणि 2 धावा अंकित केल्या जातात आणि या 2 धावांनी धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला भेटतंय. अप्रतिम आहे ही स्पर्धा. रखरखणारा ऊन, उन्हाळ्याचा जसा जसा सूर्य आता मात्र उन्हाळ्यामध्ये येतो ना तो कडक बेधडक असतो आणि कडक उन्हामध्ये बेधडक क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. सिद्धनाथ जोगेश्वरी चषकामध्ये यावेळेला देखील डॉट बॉल होते. सुरेख होता चेंडू, टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि यावेळेला डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी होते. गोलंदाजी मार्क करून संदीप यांच्या माध्यमातून 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल पायावरती होता, फ्लिक केलाय आणि वंडी घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या खूप वेळानंतर 9th दार उघडले आणि डबल डिजिट दुहेरी अंकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते. सातत्याने मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवला ना तर यश प्राप्त होतं आणि आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये विनायकने स्वतःवरती विश्वास ठेवला, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लक्ष्मणनं प्रयत्न केला आणि तिसऱ्या षटकामध्ये संदीपनं आपल्या विचारांच्या प्रमाणे आपला खेळ असतो हे दर्शवलं. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय आणि सांगितलं होतं आम्ही 30 पर्यंत रोखू आणि रोखण्यास सुरुवात केली आहे. रोखण्याच वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धुळ तरी थांबण्यात उसंत नाहीये. आणि ते गोलंदाज थांबवतोय बॅटरला, गोलंदाज थांबत नाहीये. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. गोलंदाज हुशार आहे. आपण पाहतो डावकुरा बॅटर स्ट्राईक एंड वरती. योगेश आहे. अक्रॉस द बॅट खेळला योगेशने. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल, जिथं मात्र घोषांकित क्षेत्र आहे. फटका चांगला होता परंतु 180 मैदान आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागते. चला आयोजन टीम आपल्याला विनंती आहे आपण लगेच बॉल घेऊन यायचंय. लाईनवरती थांबायचं आयोजन टीम.
मनोज गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे वेग ठेवलेला आहे मनोजांनी, परंतु वेगाला नाहीये दिशा आणि इथे मात्र बायच्या स्वरूपात वाईट +1 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय. अप्रतिम खेळ, दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. सिद्धनाथ जोगेश्वरी चषक सन 2025 रखरखणाऱ्या कडक उन्हामध्ये बेधडक क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. झाला दुपारचा वेळ, जमला कुंभारगाव मर्यादित सर्व संघांचा मेळ आणि रंगला सिद्धनाथ जोगेश्वरी चषकाचा हा खेळ. चेंड होम मध्ये उडवला हे क्षेत्ररक्षक, दोघे धावतायत आणि ते मात्र दोघे जण एकमेकाला थटले आणि तोपर्यंत चेंडू पकडला. दुसरीचा केलेला आहे प्रयत्न आणि 2 धावावरती समाधान मानतायत. 16 धावा धावफलकावरती. मनोज आहेत गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. माफ करा, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडू राहिलेत. राईट ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा खोचता चेंडू मागे टपला. यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि चाऊत जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. इथे मात्र गोलंदाज सातत्याने टिकला आणि बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला सातत्यानं पाहायला भेटलाय. अप्रतिम गोलंदाजी रखरखणाऱ्या उन्हामध्ये या खेळपट्टीवरती. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर धावा बनत होत्या. जसं ऊन वाढतंय तसा खेळपट्टीवरती असलेला थोडासा मॉइश्चर जसा रिलीज होतोय तशी ही रंग खेळपट्टीचा उडतोय आणि खेळपट्टी आता मात्र गोलंदाजांच्या प्रेमात आपल्याला पाहायला भेटते. फलंदाजांना अडचण निर्माण होतीये. फलंदाज पुन्हा एकदा तयार. न्यू बॅटर आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, बॅकफूट वरती गेले, जागा म्हणून खेळलाय आहे. पॉइंट एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या एकूण होत आहेत 17 धावा. शेवटचा बॉल आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम खेळ क्रिकेटचा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. मनोज शेवटचा बॉल, फुल लेंथ आणि हाही बॅकवर्ड रिजनला खेळून काढलाय. फाइंड एक बाउंड्री लाईनच्या दिशेला घोषांकित क्षेत्रात एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एकूण धावा 18. 24 चेंडू मध्ये समीकरण ठेवलंय 19 धावांचं. अतिशय कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. खास करून कौतुक करावं लागेल, सुरुवात केली होती विनायक यांनी. सुरुवात दमदार होती. त्याच्यानंतर 7 जोमदार लक्ष्मण यांची राहिली. दर्जेदार कामगिरी संदीप यांची राहिली आणि शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी मनोज यांची देखील राहिली आणि एकूण धावा 18 झाल्या आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र ओमसाई गलमेवाडी संघाने बनवलेल्या 18 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. तामदाई टायगर्स जाळकेवाड्या संघाला 19 धावांची आवश्यकता आहे. लगेचच स्पीडअप घ्यायचा आहे. ओमसाई गलमेवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. माननीय आदरणीय कुमारजी शिबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. आपल्या स्वागताने रमला हा क्रिकेटचा रमणीय सोहळा. 19 धावा बनवायच्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई गलमेवाडी संघानं धावफलकावरती 18 धावा रंगवलेत आणि रंगाचा बेरंग करण्यासाठी तामदाई टायगर जाळकेवाडी संघाला 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 19 धावा. लक्ष छोटासा वा मोठं, आपल्याकडे ते लक्ष पार करण्याची जिद्द पाहिजे, क्षमता पाहिजे. रोखायचं असेल तर तुम्हाला आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, कारण विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेठेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेल का गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे
दुर्गेश मॅच पेटवेल का दुर्गेश. आणि ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे टीम तामदाई टायगर चाळकेवाडी या संघाकडून. निलेश आणि लक्ष्मणची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तामदाई टायगर्स चाळकेवाडी संघाकडून धावा बनवायच्या आहेत 19 धावा आणि या 19 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहेत. पंचांतर ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. दर्जेदार जोमदार नामदार स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धनाथ जोगेश्वरी चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम मॅचला होते सुरुवात. 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 19 धावा. रणनीती आखली आहे पहिल्या षटकापासून. पहिला बॉल खोता चेंडू आहे क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न तर राहिलाय चांगला पण एक सिंगल येईल. एका सिंगलने अकाउंट ओपन केलं जात आहे. सहज सोप्यारित्या देखील हार पचवणार नाहीयेत. आपण पाहतोय ओम साई MTC देखील चांगला खेळ करण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. रोखायचा आहेच तर चांगला प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठता मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे आणि इथे पराकाष्ठता केली आहे. दांडी झाली आहे गुल. बल श्रीम्यू गोलंदाजासाठी वाजतायत टाळ्या. दुर्गेश यांच्यासाठी पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. अप्रतिम गोलंदाजी होत असताना पाहायला भेटते. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावे लागेल. जिस पर लोग हंसे है उसी ने आगे जाकर इतिहास रचा है. इथे लोक हसलेत परंतु इतिहास रचवण्यासाठी ओम साई गलमेवाडी चांगल्या रीतीने खेळ करत असताना आपल्याला पाहायला भेटतायत. विकेट देखील घेतली आहे. मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विस्फोटक बॅटिंग करणारा निलेश मात्र लक्ष्मण मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटला. निलेश टाकी एंड वरती आहे आणि इथे मात्र चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट आणि बॉडी पासून खूप दूर जात होता आणि पंच लगेच बळालेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. गावदेवी मैदान ऐरोली कोळीवाडा आपण पाहतोय. आज मात्र आनंदाची डोळी आनंद तरंग निर्माण झालेला आहे. इथे देखील वेग आहे आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. क्रिकेटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठता केल्याशिवाय तुम्हाला यशाचा राजमार्ग भेटत नाहीये आणि यशाचा राजमार्ग पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं आणि इथे मात्र गोलंदाज चूक करतोय. वाईट +1 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा मित्रांनो जेव्हा समोरचा आपल्याला कमी समजत असेल. परंतु इथे सामर्थ्य कोण दाखवेल? गोलंदाज की बॅटर. गोलंदाज चांगल्या रीतीने सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्लोवर 1 होता आणि इथे पकडण्याचा केलेला होता प्रयत्न. कॅच पकडणं गरजेचं होतं. मॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच पकडली असते तर आपली मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड राहिली होती. गोलंदाज सर्वोत्तम खेळ करून दाखवत होता. तू मैदानावर पहाट चाहत्यांची तुझ्या कर्तृत्वाने तू अफाट आहेस. सरेल हा नक्की संघर्षाचा टप्पा कारण तू खेळाने हे विराट आहेस. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. गोलंदाज त्याच्या खेळाने विराट होता परंतु क्षेत्ररक्षक थोडासा तराट राहिला. झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला भेटलेत आणि धावसंख्या 5 आहे. इथे चेंडू खोदून काढलाय आहे क्षेत्ररक्षक. एक टप्पा दुसरा टप्पा हातामध्ये पकडला जाईल आणि एक सिंगल येते. धावफलकावरती धावसंख्या आहे 6 धावा. कंजूस गोलंदाजीचा प्रयत्न दुर्गेशांचा सातत्याने राहिला होता. दुर्गेशांच्या षटकामध्ये झेल देखील सुटलेला होता. अप्रतिम दुर्गेशांची गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला भेटली आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. वेग ठेवलाय आणि इथे खेळून काढला चेंडू आहे कव्हरचा क्षेत्ररक्षक. वाह एक्सलंट पण हे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे पहिल्या चेंडूपासून. परंतु आपण केलेल्या चुका आणि या चुकांमधून आपल्याला खूप काही शिकायला भेटेल. आणि इथे जेल ड्रॉप झाल्यानंतर गोलंदाज देखील क्षेत्ररक्षकाला भेटतोय आणि सांगतोय चल जाणे दे. मोठ्या मोठ्या मैदानात छोट्या छोट्या गोष्टी अशाच घडत असतात. जाऊयात पुढच्या एकदा
मैदानाच्या आतमध्ये एक षटक कंप्लीट झालंय आणि एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 6 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय टीम ओम साई गलमेवाडी या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये आहेत संपत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक एंड वरती बॅटर निलेश टाकी एंड वरती आहेत आणि इथे पहिला चेंडू डॉट बॉल येतोय संपत यांचा. 19 धावा बनवायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. इथे वेग ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजी होतीये परंतु एक धाव कंप्लीट होते. एक चूक महागात पडेल. चेंडू पकडणं गरजेचं आहे. एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती 7 धावा. स्ट्राइक एंड वरती आता मात्र निवास आहेत. निवास निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटते. इथे देखील चांगला चेंडू चांगले क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सात धावा आहेत धावफलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी होतीये. ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक असतो आणि ते चांगला संयम समर्पण दर्शवतोय गोलंदाजी मार्क करून संपत मैदानाच्या आतमध्ये. मेहनतीशिवाय कोणतेही तुमचं स्वप्न पूर्ण होत नाहीये. चांगली मेहनत, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ या ठिकाणी संपत मैदानाच्या आतमध्ये मॅच संपवण्याच्या दृष्टिकोनातून उतरलाय की काय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडू डॉट आलेत. 7 धावा आहेत धावफलकावरती आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल देखील फुलार होता परंतु यष्टी रक्षकाकडून होते पुन्हा एकदा चुकी आणि एक धाव येते. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये संपत यांच्यासाठी आणि तब्बल फक्त 2 धावा खर्च केलेत. 8 धावा धावफलकावरती आहेत मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आता मात्र इन झालेत. मॅच मध्ये इन झालेत ओम साई गलमेवाडी. चांगल्या रीतीने प्रयत्न केलाय. मॅच मध्ये कमबॅक झालाय. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. एक धाव आणि एक पाऊल आता सांभाळून टाकलं जाईल. एक धाव देखील बनवणं मैदानाच्या आतमध्ये खूप कठीण झालंय कारण गोलंदाजी तिखट होते. रखरखणाऱ्या उन्हामध्ये आगीचे गोळे सातत्याने फेकले जात आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आगीचे गोळे फेकण्यासाठी टीम निलेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिला बॉल निलेशांचा. इथे मात्र मनगडांचा चांगला वापर केलाय. 1D चेंडू टप्पा पाहिल्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा बाहेरचा कडा चेंडूने घेतला आणि इथे चेंडू बॅकवर्ड रिझनमध्ये ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटला. 1 धाव आलेली आहे. 9 धावा धावफलकावरती. दर्जेदार जोमदार नामदार ही स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धनाथ जोगेश्वरी चषक सन 2025. 10 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 10 धावा. माय दोन्ही साइडून ऑन आहे आणि पकड दबाव टाकण्याचा प्रयत्न सिली प्लेयर तैनात केलेले आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. सरळ बॅटने फटका खेळ. अक्रॉस थोडेसे झालेत. एक सिंगल आणि दुसरीसाठी धाव केलेली आहे आणि इथे बेल्स रिम्यू फर्निचर डिस्ट्रॉय. धावचीत क्रिकेटची आत्महत्या होत असताना पाहायला भेटते. बॅटर धावचीत होतोय. मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला निवास रनआउटच्या स्वरूपात पाहायला भेटतोय. कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये दुर्गेश होते. दुर्गेश यांच्या देखील गोलंदाजी दर्जेदार होती परंतु झेल ड्रॉप झालेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संपत आणि तिसऱ्या षटकामध्ये निलेश चांगली गोलंदाजी सातत्याने करतायत मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅच मध्ये चांगला खेळ होतोय. चला लगेचच स्पीडअप राहणं आवश्यक आहे. पंच बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक आलेला आहेत. विनायक यांनी गोलंदाजी मार्कची चांगली
पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात केली होती आणि विनायक यांच्यावरती आता जबाबदारी आहे. पहिल्यांदा विनायक होते, आता शेवटचं जसं जसं षटक जवळ येत आहे तसे तसे विनायक देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरून सातत्याने तिखट मारा निलेश यांच्या माध्यमातून होतोय. दुसऱ्या षटकामध्ये संपत, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये निलेश, बॅटर विनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये. निलेश टाकी एंड वरती आहेत. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय वन बाउन्स दंडित केलंय आणि एक देखील धाव आलेली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावा. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्यांचा पाठलाग करणं आवश्यक असतो. इथे मात्र बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून खेळवला आहे क्षेत्ररक्षक आणि इथे पहा काय घडलं बिघडलं आणि इथे झेल ड्रॉप झाला पण बेल्स रिमूव्ह झाली. बॅटर बाद होऊ शकला नव्हता परंतु स्वतःच्या चुकीमुळे आता बाद होतोय. आत्मविश्वासाने ज्या वेळेला आपण खचतो ना त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अशा गोष्टी घडतात. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर अगोदर तुम्हाला मनात जिंकावं लागतं, मग तुम्ही रनात जिंकता आणि ते मनात जिंकलेत. यावेळेला मात्र ओमसाई गलमेवाडी आणि रनात जिंकण्याचा प्रयत्न देखील करतायत. जिंकायचं आहे परंतु थोडंसं लेट चालतं. थोडासा थकला असतील तर थोडा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. 8 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 7 धावा. स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो. एकच चेंडू, 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यस, 8 चेंडू आणि 7. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिला चेंडू घोषांकित क्षेत्रात, दुसऱ्या चेंडूवरती धावचीत झाला बॅटर, तिसऱ्या चेंडूवरती घोषांकित क्षेत्रात आणि चौथ्या चेंडूवरती देखील रनआउट झालेला आहे. तोच ना वनडे गेला पाठीमागे, शॉट दिला तोच वनडी. चार चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. याच थँक्यू सो मच. मॅचला करूया सुरुवात. 4 चेंडू झालेले आहेत. 12th मॅन यायचा आहे. टीम ओम साई गलमेवाडी आपला 12th मॅन यायचा आहे. प्रत्येक हा दिवस नवीन संधीचा असतो आणि इथे नवीन संधी यष्टीरक्षकाला साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. अप्रतिम चेंडू पकडला जातोय. शब्बासकीची थाप दिली जाते. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत राहुल. 12 धावा झालेत इथे देखील परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला. 1 धाव येईल. 1 धाव येते. 13 धावा. स्कोरिंग मॅच होती. लो स्कोरिंग मॅच सुरू आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये मॅच कुठे होती पहा. 24 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता होती. आता जर मॅच पाहिली, मॅच चित्र पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 धावा. विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे ओम साई गलमेवाडी. 6 चेंडू 6 धावा, 6 धावा 6 चेंडू. 1-1 चेंडू महत्वपूर्ण आहे आणि तितकीच महत्वपूर्ण 1-1 धाव आहे. लो स्कोरिंग मॅच, हाय अँड व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. हंगामा. 6 चेंडू 6 धावा. जिंदगी जीने का मजा तभी आता है दोस्तों जब जिंदगी में इश्क हो जाए और मैच देखने का मजा तभी आता है दोस्तों तब मैच में रिस्क होता है. इथे रिस्क आहे. 6 चेंडू 6 धावा. पाहिलं तर एका फटक्यामध्ये 6 धावा निघू शकतात परंतु आताच्या परिस्थितीमध्ये 1 धाव बनणं सुद्धा कठीण आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. संदीप गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे खेळून काढलाय. वेगाने 1 धाव घेतील का? काय घडेल? धावचीत की बिघडेल? इथे जागीच पाहिजे होता. जर आणि तर घेतली 1 धाव. 5 चेंडू 5 धावा. 1-1 पाऊल 1-1 धाव.
काळजाचा ठोका चुकवणारे क्षण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने निर्माण होत आहेत. 5 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षक क्लोजिंग आलेला आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहते क्लोज आलेत, जवळ आलेत, जवळून हालचाली घडतायत मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर ठेवलाय चेंडू. हुशार आहे, चालाक आहे खेळाडू आणि चेंडू सोडून दिलाय आणि इथे मात्र वाईट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावा. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा तयार आणि इथे पहा आग ही धगधगते, उष्ण जळा भगभगते, बल्स रिम्यू, दांडी गुळ, बत्ती गुळ, बॅटर गॉन. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं. पाठीमागचा चेंडू सोडून दिला परंतु या वेळेला मागून चेंडू आला आणि बेल्स रिम्यू करून गेला. बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज उतरलेला आहेत आणि 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती नवीन काहीतरी घडतंय. प्रत्येक बॉल वरती नवीन कहाणी बनते. प्रत्येक बॉल वरती नवीन चित्र ठेपतंय. प्रत्येक बॉल वरती चित्र विचित्र होत आहे. 4 चेंडू 4 धावा. प्रेक्षकांची देखील उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचलेली आहे. मॅच मध्ये काय घडेल, मॅच मध्ये विजय कोणाचा घडेल, मॅच मध्ये पराजय कोणाचा असेल, हे 4 चेंडू इम्पॉर्टंट आहेत आणि या 4 धावा देखील तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. संदीप देखील हुशार आहेत. संदीप यांना संधी भेटली की लगेच सोनं करतायत. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 4 धावा, 4 धावा 4 चेंडू. पाहिलं तर एका ठोक्यात बनतील परंतु इथे मात्र मोका भेटत नाहीये कारण खडतर प्रवास करायचा आहे. गोलंदाजी तिकट होते संदीप यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. इथे मात्र एक सिंगल येते. घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. वनडी 1 धाव येते. 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. मॅच मध्ये मॅचच्या कहाणीमध्ये लो स्कोरिंग मॅच आहे. तामजाई टायगर तळकेवाडी संघाला वाटलं होतं सहज सोप्यारित्या होईल परंतु सहज सोप्यारित्या करून देतील एवढं सोपं नाहीये. ओमसाई गलमेवाडी जिद्द आहे, चिकाटी आहे, साहस आहे, ध्यास आहे आणि कर्तृत्वाचा. मुक्त प्रदेशामध्ये चेंडू खेळून काढला. एकीचं रूपांतर दुसऱ्यात. बघता बघता 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती धावसंख्या आहेत 18 धावा. 2 चेंडू आणि 1 धाव. विचारपूर्वक खेळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सजवणं गरजेचं आहे. आता मात्र जर पाहिलं 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस आहे. 1 धाव बनवायचे. 2 चेंडू हातात आणि इथे पकडला जातोय. बेल्स रिम्यू होते मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये रंग निर्माण होतोय. मॅच कुठे होती? 24 मध्ये 19, 6 मध्ये 6 राहिल्या, पुन्हा 5 मध्ये 6, पुन्हा 4 मध्ये 4, पुन्हा 3 मध्ये 3. आता जर पाहिलं तर 1 मध्ये 1 राहिली आहे. 1 मध्ये 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक मोमेंटो आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज उतरलेला आहे. सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठता मित्रांनो क्रिकेटमध्ये करावी लागते. दर्जेदार खेळ तुम्हाला दाखवावा लागतो. हर मैच में बनती है नई कहानी. बल्लेबाज लिखते किस्मत की जुबानी. गेंदबाजों की मेहनत रंग लाती है. क्रिकेट की दुनिया सभी को बहाती है. मॅच काटो की टक्कर आपल्या सर्वांना पाहायला भेटली. अप्रतिम मॅच आता आली शेवटच्या टप्प्यावरती. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. काय घडेल, काय बिघडेल? आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र विचित्र होईल की गोलंदाज की फलंदाज आहे मनोज. क्षेत्ररक्षण पहा किती क्लोज. 1 चेंडू 1 धाव आणि इथे मात्र नशिबाची साथ लावते. आणि इथे मात्र हार्ड लक बॅड लक टीम. ओमसाई गलमेवाडी टॉस साठी लगेच यायचं आहे. प्रवीण स्मृती बामणवाडी आणि तामदाई टायगर चाळकेवाडी. तामदाई टायगर चाळकेवाडी संघाने मॅच जिंकलेली आहे. लो स्कोरिंग मॅच होती परंतु स्कोर बनवता बनवता